आरबीआयकडनं सलग तिसऱ्यांदा व्याजदरामध्ये कपात करण्यात आलेली आहे। आरबीआयकडनं रेपो रेट 50 बेसिस पॉइंट्सने कमी केला गेलाय। रेपो रेट आता 5.5% आलाय आणि कर्जाच्या व्याजदरामध्ये सुद्धा त्यामुळे कपात होणार आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, सर्वसामान्यांना म्हणजेच खास करून कर्जधारकांना दिलासा देणारी अशी बातमी आहे। 50 बेसिस पॉइंट्सने यावेळी व्याजदर कमी करण्यात आले आहे। गेल्या 2 खेपेला 25 बेसिस पॉइंटने व्याजदरात कपात करण्यात आलेली होती। कुठेतरी महागाईवरती नियंत्रण आणण्यासाठी आरबीआयकडनं अशा पद्धतीचं धोरण अवलंबण्यात आलेलं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा 25 बेसिस पॉइंटने यावेळेला रेपो रेट कमी होईल अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात 50 बेसिस पॉइंट्सने रेपो रेट कमी करण्यात आलेला आहे। यातून कुठेतरी अर्थव्यवस्थेला आणखीन चालना मिळावी असा सुद्धा हेतू आहे। सर्वसामान्यांना महागाईतनं आणि त्याचबरोबर कर्ज ज्यांनी घेतलेलं आहे, गृहकर्ज असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीचं कर्ज असेल, त्यांना सुद्धा व्याजदरामध्ये दिलासा मिळेल अशी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे सर्वसामान्यांसाठी। आरबीआयचं पतधोरण आज जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये रेपो रेट 5.5% आलेला आहे। तब्बल 50 बेसिस पॉइंट्सने रेपो रेट कमी करण्यात आलेला आहे। सलग गेल्या काही धोरणांच्या काळामध्ये हा रेपो रेट 25 बेसिस पॉइंटने यापूर्वी कमी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात होतीये 50 बेसिस पॉइंट्सने। आपल्यासोबत अर्थतज्ञ संजीव गोखले या क्षणी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। संजीवजी, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। संजीवजी, गेल्या 2 वेळेला 25 बेसिस पॉइंट्सने आणि त्यानंतर 50 बेसिस पॉइंट्सने यावेळेला आरबीआयने रेपो रेट कमी केलाय। याचा सर्वसामान्यांच्या दृष्टीने कसा फायदा होऊ शकतो? सर्वसामान्यांनी याचा कसा अर्थ लावायचा? याचा सरळ अर्थ असा आहे की आता कर्ज स्वस्त होईल। गृहकर्ज, गाडीचं कर्ज, व्यावसायिक कर्ज याच्यावर जो व्याज बँक आकारते ते कमी होईल। त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा सर्वसामान्य जे आपले गिराईक आहेत, जे गृहकर्ज घेत आहेत त्यांना फायदा होईल। त्यांचा ईएमआय कमी होऊ शकतो। ज्याने आधीच गृहकर्ज घेतलंय त्यांचा ईएमआय कमी होईल आणि अशा रीतीने गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढू शकेल। याचप्रमाणे महागाईत आरबीआयने सांगितलं की आटोक्यात राहणार आहे, साधारण 3.7% हा महागाई वाढीचा दर आटोक्यात राहणार आहे। त्याचा फायदाही आपल्या सर्वसामान्यांना होऊ शकेल। कच्च्या तेलाच्या किमती गेले काही महिने स्थिर असल्यामुळे त्याचा फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होईल। विकासाच्या वाढीचा दर हा 6.5% दिल्यामुळे एकंदरीत आर्थिक विकास आणि हे दर जे कमी केलेत त्यामुळे कंपन्यांना स्वस्तामध्ये कर्ज उपलब्ध होऊन त्यांचा नफा वाढेल। याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, याच्याप्रमाणे शेअर बाजारावर होतो। पण आपण जर सर्वसामान्यांचा विचार केला तर ही कर्ज जरी कमी झाली तरी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या डिपॉझिटवर मिळणारा व्याजाचा दरही कमी होणार आहे। त्यामुळे त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे। मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक जी बाब आहे ती अशी आहे की त्यांना इतरांपेक्षा थोडंसं जास्त व्याज मिळतं। अशा परिस्थितीत जर महागाई आटोक्यात राहिली तर त्यांना इतकं चिंतेचं कारण नाही। अर्थव्यवस्था वाढी असल्यामुळे म्युच्युअल फंडाचे जे आपले गुंतवणूक आहे ती चांगली त्याच्यात वाढ होईल आणि सर्वसामान्यांना ही दिलासादायक असा हा आरबीआयचा निर्णय आहे आणि जो अपेक्षित होता, जो आता प्रत्यक्षात आलेला आहे। धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर एकंदरीतच या धोरणानंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। सर्वसामान्यांच्या व्याजदरामध्ये कपात होणार आहे, त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि गुंतवणूकदारांना सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो।